तेल आता छान तापलेलं आहे. बघू शकता मस्त अशी डबल टिबल फुगलेली. काय का नाही सोपी ट्रिक. नुसतं आपलं पीठ फक्त ओलू नये म्हणून एक ट्रिक वापरली आपण. तर बघू शकता कशी तिप्पट फुललेली आहे आणि साध्या आपल्या ज्वारीच्या पिठाची बनवलेली आहे. मस्त झाले. बघू शकता किती मस्त अशा खुसखुशीत बनलेले आहेत हे पापड. आणि झटपट अवघ्या अर्धा ते पाऊण तासामध्ये तयार होतात. कोणी मदतीला नसेल तरीसुद्धा काही हरकत नाही. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहेत फक्त ज्वारीचं पीठ हटवून साध्या सोप्या पद्धतीने कमी गॅस वापरता ज्वारीचे पिठाचे पापड बनवलेले आहेत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि मस्त तिप्पट फुलतात. बघू शकता आणि किती छान बनलेले आहेत. तर ओलू नाही म्हणून एक ट्रिक वापरलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. एकदम असे बॉबी असतात ना तांदळाच्या, तसेच बनलेले आहेत. आपल्या पारंपरिक पद्धतीने चीक काढण्याची गरज नाही, काही नाही. एकदम परफेक्ट कृती आहे. सविस्तर माहिती सांगितलेली आहे. नेहमीप्रमाणे प्रमाणबद्ध रेसिपी आहे आपली. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आज आपण बनवतोय फक्त ज्वारीचं पिठाचेच पापड बनवायचे आहेत आपल्याला. बिलकुल चीक काढायचा नाही, ज्वारी भिजवायची नाही. आपण साधं जे भाकरीसाठी पीठ दळून आणतो त्यामध्येच बनवायचं. तर हे घेतलं आहे 4 कप ज्वारीचं पीठ आणि हे अर्धा कप गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ यामुळे की आपले पापड बिलकुल असे ते ओलू नाही म्हणून. शक्यतो ज्वारीच्या पिठाचे असे जर नुसत्या पिठाचे जर बनवले तर ओलू शकतात. त्यासाठी एकदम साधी सोपी रेसिपी आहे. चीक काढण्याचा त्याची गरज नाही. आपण या अगोदर पण फक्त पिठापासून बनवलेले आहे ज्वारीच्या. तर काय करायचं, आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे डायरेक्ट. कुकरमध्ये काय होतं, गॅस पण कमी लागतो आणि छान शिजले जातं पीठ. तर आपण 4 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर 1.5 पट पाणी घालायचं आहे, म्हणजे 6 कप पाणी घालायचं आपल्याला. तर आपल्याला पाण्याला उकळी घ्यायची. उकळी आलेली आहे आता पाण्याला. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे. मीठ शक्यतो कमी वापरायचं, पापड कुठले असले तरी, पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हा पाऊण चमचा पापड खार. हे अर्धा चमचा जिरं. जिऱ्यामुळे छान टेस्ट लागते, थोडासा पिवळसर कलर येतो. आणि हे 5 चमचे तीळ. आणि आता गॅसची फ्लेम कमी करायची आपल्याला आणि थोडं थोडं पीठ घालून आपल्याला ह्याला छान असं हटवून घ्यायचं आहे. राहिलेलं पण पीठ घालायचं.
आपण बिलकुल तेलाचा वापर नाही करायचा आहे. त्याला कडेचं ते सर्व छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर शंका वाटली तर थोडंसं पाणी अगोदर काढून ठेवलं तरी चालेल. आपण कुकर खाली घेऊन छान मिक्स करून घ्यायचं. त्याला परत गॅसवरती ठेवायचे आणि 5 मिनटं ठेवून परत मिक्स करायचे आणि मग नंतर झाकण लावून ठेवायचं कुकर. तर ह्याला असंच झाकण ठेवून 5 मिनटं आपल्याला असंच होऊ द्यायचं. फ्लेम कमीच ठेवायची. तर 5 मिनिट झाले, त्याला हलवून घ्यायचे. आता मस्त चिकटपणा आलेला आहे. तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर 4 चमचे साबुदाण्याचं पीठ बनवून वापरलं तरी चालेल. त्यामुळे काही टेस्ट बदलत नाही आणि गव्हाच्या पिठाने पण नाही बदलत. आपलं साधं साधं इन्स्टंट पटकन जर बनवायचं असतील तर तुमचा कुकर जर जाड तळाचा असेल तर सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या घ्यायच्या सलग आणि मग नंतर लो फ्लेमवरती. पण मी ह्याला लो फ्लेमवरतीच ठेवणार आहे. ह्याच्यात बूड जाड नाही आहे, जास्त हलक्या तळाचा कुकर आहे. घ्यायचं आपल्याला आता. आणि आता लो फ्लेमवरती याला जवळजवळ 20 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं. म्हणजे मध्ये 2-3 वेळा खालीवर करायचे. 15 मिनिट असंच आणि नंतर 5 मिनिट आपल्याला तवा गरम करायचा आणि त्यावरती ठेवायचं. म्हणजे काय होतं, कुकरच्या बुडाला डागल्या जात नाही आणि पीठ पण वाया जात नाही आपलं. त्यामुळे आपल्याला नंतर तव्यावर ठेवायचे. 15 मिनिट असंच लो फ्लेमवरती शिजू द्यायचे. तर याला परत हलवून घ्यायचं. सर्व बाजूंनी हलवून मिक्स करून घ्यायचे. थोडंसं 1 मिनिट भरासाठी फ्लेम फुल करायची. झाकण लावून घ्यायचं. झाकण लावले परत फ्लेम कमी करायची आपल्याला. छान असं वाफेवर शिजून निघलं पाहिजे. जास्त गॅस वापरायची गरज नाही. बिलकुल गॅस वाया जात नाही, काही नाही. तर आता कुकर ठेवून आपल्याला 10 मिनिट झालेले आहेत. जर तुमचा कदाचित जाड कुकर असेल तर सलग 3 शिट्ट्या घ्यायच्या आणि मग लो फ्लेमवरती 10 मिनिट ठेवायचं. अशी साधी सोपी रेसिपी आहे. पण माझं कुकरचं बूड आहे ते पातळ आहे, त्यामुळे लो फ्लेमवरती ठेवलेलं आहे. आता 5 मिनिटासाठी आपल्याला गरम तव्यावरती ठेवायचे.
तर आता गरम तवा ठेवलेला आहे, त्यावरती आपल्याला हे कुकर ठेवायचे. जर जाड तळाचं कुकर असेल तर हे गरज नाही एवढी, पण हा कुकर जाड तळाचा नाही आहे, म्हणून आता फक्त 5 मिनिटासाठी तव्यावरती ठेवायचे. मग आपल्याला पीठ काढून घ्यायचे. तर आता बघू शकता हे पीठ मस्त झालेलं आहे. वा, छान शिजलं आहे, कलर चेंज झाला आहे. हे तिला अर्ध पीठ आपल्याला आता कॉटनचा कपडा ओला करून घेतला आहे, त्यावरती काढून घ्यायचे. अर्ध पीठ घेतले काढून, अर्ध परत कुकरमध्ये झाकण लावून तसंच ठेवले. ह्याला जास्त मऊ करण्याची गरज नाही. थोडंसं थंड होऊ द्यायचं, मग गोळ्या बनवायच्या. तर आता हे पीठ थोडंसं थंड झालं आहे. हे आपण डिंकाचं पाणी घेतलं हाताला लावायला, तेल नाही लावायचं. हा जो डिंक आपण डिंक लाडूमध्ये वापरतो त्याचं पाणी बनवलेलं आहे. तर हे असं डिंकाचं पाणी बनवलेलं आहे. थोडंसं घ्यायचं हाताला आणि आपल्याला हव्या तशा छोट्या मोठ्या आकारामध्ये गोळ्या बनवून घ्यायचे. पापड आपल्याला जसे बनवायचे तसे. तर अशा प्रकारे सर्व गोळ्या बनवून घ्यायच्यात. तर आता आपल्याला पापड बनवायला सुरुवात करायची. तर हे जे आपण कॅरी बॅग घेतलेले आहे त्याला हे डिंकाचं पाणी लावून घ्यायचं आहे. त्यावरती आता गोळी घ्यायची. पॉलिथिनच्या पेपरवर टाकायच्यात आपल्याला. हे जे आपलं पुरी यंत्र आहे त्यामध्ये ठेवून अशा पण बनवू शकतो. एकदम अशा मस्त पटापट होतात. बघू शकता किती छान दिसतंय. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचे. तर हे अशा प्रकारे पापड बनवून झालेले आहेत.
जवळजवळ 90 पापड झालेत 4 कप पिठामध्ये आणि एकदम झटपट बनलेले आहेत, मस्त झालेत. तर ह्यांना आता फॅनच्या हवेला सुकवायचं आहे एक रात्रभर आणि नंतर उन्हामध्ये. तर अशा प्रकारे आपले हे ज्वारीचे पापड तयार आहेत. एकदम साध्या सोप्या पद्धतीने फक्त पीठ हाटून बनवलेले आहेत, चिक काढलेला नाही, जास्त दिवस झटण्याची गरज नाही. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, मस्त दुप्पट तिप्पट फुलतात. या अगोदर पण आपण ज्वारीचे असे पिठाचे पापड बनवलेले शेअर केलेला आहे मी व्हिडिओ. तर आपण आता तळून पाहूया. तर ह्यांना एक रात्र एक दिवस फॅनच्या हवेला सुकवलं आणि 3-4 तास उन्हामध्ये असे मस्त परफेक्ट वाळलेले आहेत. अजूनसुद्धा आपण 3-4 तास उन्हामध्ये वाळू शकतो आणि जर नसेल तरी 2 दिवस फॅनच्या हवेलासुद्धा छान वाळतात आणि वर्षभर मस्त अशाच राहतात. माझे गेल्या वर्षीच्या आतापर्यंत होतं. तर तळून दाखवते. तेल आता छान तापलेले आहे. बघू शकता मस्त अशी डबल टिबल फुगलेली. झटपट कोणी मदतीला नसेल तरी काही गरज नाही कोणाची, एकटीनेच अशा भरपूर पापड बनवू शकता तुम्ही. हे भिजू द्यायचा आणि मग नंतर पापड बनवायचे. त्यापेक्षा आपल्याला जर झटपट बनवायचे असतील तर अशा पद्धतीने मस्त होतात. फुल जास्त गॅसची पण गरज लागलेली नाही, कुकरमध्ये बनवल्यामुळे झटपट बनतात. तर बघू शकता कशी तिप्पट फुललेली आहे आणि साध्या आपल्या ज्वारीच्या पिठाची बनवलेली आहे. मस्त झाले हे पापड. ज्वारीचे पापड तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे अशा छान छान साध्या सोप्या रेसिपीसाठी. अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका छानशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.